मूर्तिजापूर महाराष्ट्र शासनाच्या 17 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील तिसरं शिबिर लाखपूर येथील तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान येथे 10 एप्रिल रोजी उत्साहात पार पडलं। या शिबिराचं आयोजन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केलं। शिबिरास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्ह्यातील सुमारे 25,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। उर्वरित कालावधीत आणखी 25,000 लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला। आमदार हरीश पिंपळे यांनी महसूल विभागाच्या 48 निर्णयांमुळे नागरिकांची कामं वेगाने होत असल्याचे सांगत प्रशासनाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन केलं। आमदार रणधीर सावरकर यांनीही प्रशासनाच्या कार्याचं कौतुक करत योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला। महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासनाची संकल्पना स्पष्ट करताना शेतकरी व गरीब कुटुंबांपर्यंत सर्व योजना घरपोच पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। शिबिरात विविध विभागांचे सुमारे 30 स्टॉल उभारण्यात आले होते। महसूल, भूमी अभिलेख, पुरवठा, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, आरोग्य, महावितरण, परिवहन, सेतू केंद्र, आधार आदी विभागांनी नागरिकांना सेवा दिल्या। डिजिटल 7/12, ई फेरफार, ई मोजणी, अभिलेख दुरुस्ती, प्रमाणपत्र वितरण आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। या शिबिरात कुळ जमीन प्रकरण 2, फेरफार 174, 7/12 दुरुस्ती अर्ज 29, डिजिटल 7/12 181, 8 उतारे 181 व प्रमाणपत्र 638 अशा एकूण 1317 प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमास आमदार वसंत खंडेलवाल, नगराध्यक्ष हर्षल साबळे, सरपंच राजू कैथवास यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचा प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केलं। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.